एक नीलमोहर नीलमोहर एक शोभिवंत झाड म्हणून लावलं जातं बागामध्ये, उद्यानामध्ये किंवा रस्त्याकडेला. शास्त्रीय भाषेमध्ये जॅकरांडा मिमोसी फोलिया असं तिचं नाव आहे. मूळचा दक्षिण अमेरिकेतला हा वृक्ष असून साधारण सूर्यपक्षी किंवा उंची इतर 15 पक्षी जेवढे मीटरपर्यंत आहेत वाढू शकते. याची पानं जी आहेत ती संयुक्त प्रकारची पानं आहेत. थंडीमध्ये पानगळ होते. मार्च ते मे महिन्यामध्ये फुलं येतात. साधारण 30 सेंटीमीटरच्या मंजिऱ्या आल्यानंतर त्याला जी फुलं येतात ती गडद जांभळ्या रंगाची असतात, जी 6 ते 7 सेंटीमीटरची असतात. या फुलांचा देठ जो आहे तो फुगीर आहे आणि त्याच्या पाकळ्या जुळालेल्या असतात. त्याचबरोबर फुलं काही वेळा गळून पडल्यानंतर त्याचा गालिचा तयार झालेला आपल्याला दिसतो. जॅकरांडा मिमोसी फोलिया अर्थात नीलमोहर गडद जांभळ्या रंगानं त्याची फुलं जी मार्च महिन्यामध्ये किंवा मार्च ते मे महिन्यामध्ये फुलून येतात. अत्यंत चांगला शोभिवंत वृक्ष आपल्याला बघायला त्याच्यामध्ये मिळू शकतो आणि हा सावली पण देणारा वृक्ष आहे. त्याचबरोबर याच्या लांबट गोलाकार चपट्या शेंगा त्याला येतात आणि त्या उकलून शेंगावर तशाच राहतील, परंतु बिया पडून इथं स्वतः जातात आणि त्याचा प्रसार होतो. कलम करून पण लावता येऊ शकते, छाटकलम करून, किंवा बियांच्यापासून आपल्याला त्याची रोपं तयार करता येऊ शकतील. तर असा गडद जांभळ्या रंगाचा, निळ्या रंगाची फुलं असलेला शोभिवंत वृक्ष आपल्या परिसरामध्ये आपण जर लावला तर निश्चितच परिसराची शोभा वाढू शकते. गुलमोहरासारखाच हा वृक्ष आहे, परंतु गुलमोहर आणि नीलमोहर याच्यामध्ये प्रचंड मोठा फरक आपल्याला दिसतो. याचा मोहर हा अतिशय आकर्षक आहे पक्ष्यांना. त्याच्यामध्ये मध असतो, त्याच्यामुळे सूर्यपक्षी येतील किंवा इतर कीटक त्याच्यामध्ये आकर्षित होतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एक जैवविविधता निर्माण झालेली आपल्याला दिसते. हा अन्नसाखळीमधला एक दुवा म्हणून याच्याकडे आपल्याला पाहता येऊ शकतं. तर अशी येत्या पावसाळ्यामध्ये आपण असे वृक्ष लावाल. बागेमध्ये असेल, उद्यानामध्ये असेल, शाळा कॉलेजेसमध्ये असतील, रस्त्याकडेला असेल, की जो शोभा वाढवणार आहे, सौंदर्य वाढवणार आहे, आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हाल अशा अपेक्षा आहे. धन्यवाद.